नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज नावाचा विषय, त्या विषयातील लिंगभाव आणि विकास जेंडर अँड डेव्हलपमेंट ह्या उपघटकाविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया लिंगभाव आणि विकास जेंडर अँड डेव्हलपमेंट। प्रस्तावनेमध्ये बघा, लिंगभाव जेंडर म्हणजे समाजाने स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी ठरवून दिलेल्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि अपेक्षा। आणि लिंगभाव हा जैविक नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भांवर आधारित असतो। तर विकास डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये सातत्याने होणारी प्रगती आणि सुधारणा होय। लैंगिक समानता असेल तर विकास प्रक्रियेत समाविष्ट होण्याची सर्वांना समान संधी मिळते। सामाजिक आणि न्यायाची पूर्तता होते आणि विकास प्रक्रिया ही सर्वसमावेशक होते। आता लिंगभावाची व्याख्या काय, तर संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशनची व्याख्या पहा। लिंगभाव म्हणजे समाजाने स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी ठरवलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिकांचा समुच्चय होय। दुसरी, जागतिक आरोग्य संघटना WHO ची व्याख्या, लिंगभाव म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील सामाजिक व सांस्कृतिक फरक जो काळानुसार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार बदलतो। विकासाची व्याख्या पाहूया संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशनची। विकास म्हणजे लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणांची प्रक्रिया होय। दुसरी व्याख्या आहे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांची। विकास म्हणजे केवळ आर्थिक वाढ नव्हे तर लोकांना त्यांच्या आयुष्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी संधी आणि स्वातंत्र्य मिळवून देणे होय। आता लिंगभाव आणि विकास यांचा परस्पर संबंध काय तो पाहू। लिंगभाव आणि विकास एकमेकांशी घट्ट निगडीत आहे। विकास प्रक्रियेत लिंग समानता, जेंडर इक्वॅलिटी नसेल तर तो अपूर्ण राहतो। जर समाजातील स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान संधी आणि हक्क दिले गेले तर समाजाचा सर्वांगीण विकास शक्य होतो। आता सामाजिक विकास आणि लिंगभाव, स्त्रियांना शिक्षण आणि आरोग्याच्या समान संधी दिल्यास कुटुंब आणि समाज अधिक प्रगत होतो। लैंगिक भेदभावामुळे स्त्रियांना आरोग्य सेवा कमी मिळतात, यामुळे समाजाच्या एकूण स्वास्थ्यावर परिणाम होतो। दुसरं म्हणजे आर्थिक विकास आणि लिंगभाव, महिलांना समान वेतन, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी दिल्यास दरडोई उत्पन्नात GDP मध्ये वाढ होते। महिलांना रोजगार मिळाल्यास कुटुंबातील उत्पन्न वाढते आणि गरिबी कमी होते। पुरुष आणि महिलांना समान आर्थिक संधी मिळाल्यास उत्पादन क्षमतेत वाढ होते। त्याच्यानंतर राजकीय विकास आणि लिंगभाव, महिलांना राजकीय संधी मिळाल्यास राष्ट्रीय धोरणे अधिक सर्वसमावेशक आणि लोककल्याणकारी होतात। अनेक देशांमध्ये महिलांचे कमी प्रमाणातील राजकीय प्रतिनिधित्व हा विकास प्रक्रियेतील अडथळा आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक विकास आणि लिंगभाव, शिक्षणाच्या संधी समान दिल्यास महिलांचे आणि मुलींचे सक्षमीकरण होते। महिलांचे शिक्षण वाढल्यास बालमृत्यू दर आणि कुपोषण यांची संख्या कमी होते। समारोपामध्ये पाहूया, लिंगभाव आणि विकास हे परस्पर पूरक आहेत। जर विकास सर्वसमावेशक असेल आणि त्यात लैंगिक समानता असेल तर समाज अधिक समतोल, न्याय्य आणि प्रगतिशील होतो। त्यामुळे शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये लैंगिक समानता सुनिश्चित करणे आवश्यक आहे। धन्यवाद। थँक्यू। सबस्क्राईब करा, शेअर करा।